सो हॅलो जी व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. 2 वाजलेले आहेत आणि जस्ट उठलेलो आहे. ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. डोळे बघून तुम्हाला अंदाज आला असेल तब्येत ठीक नाही जरा, काय सांगू तुम्हाला. आजारी पडलो होतं त्यामुळं काल काही ब्लॉग नाही टाकला. आपण शूटच नाही केला, दिवसभर बेडवर होतो. त्यामुळं मला जाऊ दे, एक दिवस रेस्ट करता येईल, काही विषय नाही. सो आज जरा ओके वाटतंय. तर आजचं शेड्यूल काय आहे मग काही माहीत नाही का. फिरायचं पण नियोजन अजून काही केलेलं नाही मी. सीन आज असं आहे की उठलो आणि मम्मी म्हणले चल मॉलला जाऊन येऊ जरा. सो मॉलला जाऊन येतो यासोबत. आणि नंतर आपल्या एका मी फ्रेंडचा पण बड्डे आहे. सो तिकडं पण जायचं आहे. आपलं कॉन्टेंट बड्डे हे ते ह्याच्यावरच चाललं आहे. मला असं वाटतंय फिरायचं काय नियोजन. मग जस्ट आलो ना आता एक ट्रिप झाली, जरा रेस्ट नको आहे का. पोत्याने पैसा आहे काय माझ्याकडं. पोत्याने पैसा असता तर मी घरी पण नसतो, दिसलोच नसतो घरी. इकडून आलो की तिकडं असं झालं असतं. चालायचंच काय हरकत नाही. शॉर्ट चॅनलचं पण अजून काम चालू आहे, ते पण अजून ओपन करायचं आहे. कालचा दिवस मजबूत रेस झाला, त्याच्यामुळे काही कामच नाही झालं आपलं. चालायचंच. सो चला मॉलला चाललो आहे. काय नियोजन आहे तुम्हाला आज दिवसभरात कळेलच. ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आवाज सवरला तुम्हाला वाटत असेल जरा वीक फील होत आहे, काय विषय नाही. ब्लॉग आला पाहिजे नाही. एखाद्या दिवस ठीक आहे रेस्ट, 2 दिवस रेस्ट केले तर मग अवघड का नाही. सो चालायचं. चला निघूया. कसं काय होते बघत राहा. आलो जाऊन मग काय येतंय रस्त्यावर ना तर ते आहे. हो चला निघालोय. काय होते बघत राहा. काय घ्यायला लागतंय बघा. Meanwhile, तो हॅलो जी परत घरी आलेलो आहे. परत म्हणजे मागाशीच घरी आलेलो आहे आणि परत उरकलेलं आहे आणि चाललेलं आहे बर्थडे सेलिब्रेशनला. हे काम आज काम नाही म्हणा, पण हे हाईच चालू. असं रोजचं काय असंच काय ना काय तर चालूच असतंय. चालायचंच. उरकलेलं आहे. मग असेच घरी आलो. मॉलमध्ये तुम्हाला तर माहिती आहे. नो ब्लॉग्स ॲट ऑल. का रे पांढरा का दिसतोय, गोरा दिसायला लागलो. चालायचंच. सो चिरा घेतोय, जातो. कुणाचं काय बड्डे काय नियोजन आहे बघत राहा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजून पण सांगतो सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला. लगेच मग 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना की लगेच एक मोठी ट्रिप, म्हणजे उज्जैनची कशी केली तशीच एक मोठी ट्रिप परत प्लॅन करू. सो लवकरात लवकर करून टाका. सो चला जाऊया. कंटाळा त्याने आल्या उन्हाचं जायचं. त्यात काळ नुसतं सगळं काळं झालं आहे राव. कपडे घेतले पाहिजे, जरा शॉपिंग केली पाहिजे. सगळंच काय झालं आहे. एक तर बड्डे आलेला आहे, बड्डेची शॉपिंग उरकली पाहिजे आता लोक. चालायचंच. चला कुठं काय जातो आहे बघत राहा. का घालणार आता का बरं झालं नाही घातलं. झोप आले राहा. डोळे दुखतात तर काय सुधरा ना ते. चला डोळे सुचले दोन्ही बी. पुढं झोप पण सो गाईज चला केक तरी घेऊन येत. पहिला केक शॉप भेटत नव्हते एकदा. चला जेवढा पहने आपल्या इथं नाही ना यायला पाहिजे होता, पण लय सांभाळायला लागला असते असतो. हो गाईज चला केक घेतलेला आहे. जाऊया बड्डेला. लई लांब आहे एक तर. जवळ पाहिजे राव घरापासून नाही का. सगळं सोयीस्कर पाहिजे. रिच पुढं आलोय बघा. गुड लक कॅफे का टॅफे.
केक नाही खाणार यार. नाही बोलायचं. केक नाही खाणार यार. नाही बोलायचं. त्यांचा उपवास आहे ना, केक नाही खाणार. लय डार्क चॉकलेट तुला कसं कळलं? आता खाल्लं पहिलं. अरे जरा जास्त डार्क आहे. चल खायला खाताना फोटो काढूया. असेच लय खा. काय कर खाताना कशाला फोटो काढ? दोघांचा छान फोटो काढ. खाताना येतच नाही. हा जर एक फोटो असते इकडे बघ. तरी काढ. आजच्या दिवसाचं काहीतरी स्पेशल. दाताला चॉकलेट लागले दिसत नाही. छान दिसतो. सो गाईज चला. हा फोन करतो तुला बॉल. ते ड्रेस कुठे गेलं? हां चला. सो गाईज 8:30 वाजलेले आहेत आणि निघालेलं आहे आत्ताशी घरी. भरपूर वेळ झाला. 2 तास झाले. जाऊया आता घरी. 9 वाजलेले आहेत आणि घरी पोहोचलेलो आहे आत्ताशी. धुळीने आहे ना, धुळीने त्रास व्हायला लागला. पिण्या कुठे? हो गाईच 11 वाजलेले आहेत. निवांत बसलो होतो. जरा रील फिल एडिट करत बसलेलो. जरा 2-3 दिवस झाला इंस्टाग्रामला एक पण रील नाही टाकले राव. आणि हां मेन म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो नसेल करत भाऊ, इंस्टाग्रामला फॉलो करा लवकर जाऊन. शूट शिवर करेट 1 टाकलं की येतं. नुसतं शूट टाकलं तरी पण येते आपला आय डी. काय विषय नाही. सो जाऊन तिथं पण फॉलो करा. आणि इकडं सबस्क्राईब केलं नसेल इकडं पण सबस्क्राईब करून टाका लवकर. सकाळी मॉल झाला, बड्डे झाला, सगळं झालं. आता घरी येऊन निवांत. त्यात एक सीन असं आहे की डोळा कंटिन्यू दुखतो आहे माझा. कंटिन्यू पाणी येते आणि डोळ्यातून. ते जरा उद्या मला वाटतं दाखवायला लागेल दवाखान्यात जाऊन. बघू कसं काय होतं. अपडेट देतो तुम्हाला. 2-4 रील एडिट करतो म्हणजे 2 दिवस काय विषय नाही. रोज एक टाकायला. आणि शॉर्ट चॅनलचं उद्या पण काम करून टाकतो. ते उद्या काय ना कंटिन्यू बिझी असल्यामुळं कामच व्हाय ना माझ्याकडून जरा व्यवस्थित नाही का सगळीच. आणि ब्लॉगला पण जरा चालू आहे गडबड थोडी. पुढं जाता येईना. त्यामुळे डेली ब्लॉगला सीन असं व्हायला लागलं आता मला की डेली ब्लॉगला आहे ना म्हणजे पहिल्यासारखं नाही का कुठून बी कॉन्टेंट शोधायचं हे ते. आता तसं जमानच राहू. मला काय झालं आहे काय माहिती. फिरायचे ब्लॉग एडिट करायला पण ते मजा येते नाही का. म्हणजे बघाय पण ते भारी वाटतं. पण डेली ब्लॉग 30 लाईफ रोज काही नवीन कांड होणार नाही माझ्या आयुष्यात. त्यामुळं कधी वाटतं नाही का. पण काय विषय नाही. कॉन्टेंट डेलीचं आहे म्हणजे जे कोण करत नाही ते आपण करतो. त्यामुळं थोडा त्रास होणार पण अभिमान वाटणार. लावा दाखवत. आणि पाणी आणायला चाललंय बघा. उद्या जायचं ना रान खायला. गेलं पाहिजे राव. आत्ताच गुडगुड व्हायला लागलं आहे पोटात. जेवण पण भूक लागले का व्हायला लागलं. अवघड काम आहे सगळंच अवघड आहे. सो चला थांबा जरा रीला फिला एडिट करतो. सो चला मंडळी आता दिली पाहिजे कल्टी. ब्लॉग एडिट करून सकाळी 7ला उठायचं आहे. कारण 7:30ला मावून आम्ही जरा बाहेर चाललो आहे. छोटंसं काम आहे आमचं तिकडं चाललेलं आहे. त्याच्यामुळं सकाळी लवकर उठायला लागेल. एक तर मी उठत नाही. ते मला 10 फोन करेल उठ नाही तर दारात येऊन उठवेल. त्यामुळं डन फॉर डे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून 100% सांगायचं. व्हिडिओ लाईक करायचे, कॉमेंट करायचं, शेअर करून टाकायचे. सो बाय तुमच्या भावाला. गुड नाईट.